काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात फुटली. विधान परिषदेची अमरावती निवडणूक, प्रवीण पोटे यांची विजयाची हॅट्रिक. अमरावती विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे यांचा विक्रमी 390 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांचा पराभव केला असून त्यांना 31 मते मिळाली. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. प्रवीण पोटे या विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे यांचा विक्रमी 390 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांचा पराभव केला असून त्यांना 31 मते मिळाली. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. प्रवीण पोटे यांनी विजयाची हॅट्रिक केली. मतमोजणी आज 8 वाजता सुरू झाली. सर्वप्रथम वैध व अवैध मतांची छाननी करण्यात आली. त्यात 427 एकूण मतपत्रिकांपैकी 6 मतपत्रिका अवैध आढळल्या. त्यातील 5 मतपत्रिका कोऱ्या तर अन्य 1 मतपत्रिकेवर खूण आढळल्याने त्या बाजूला करण्यात आल्या. 421 वैध मतांच्या निम्म्यापेक्षा 1 जास्त म्हणजे 211 विजयाचा कोटा निश्चित करण्यात आल्यावर प्रत्यक्ष मतांची मोजणी सुरू झाली. पहिल्या पसंतीची 390 मते घेऊन प्रवीण पोटे विजयी झाले. तुम्हाला आज मी सांगतोय का येणाऱ्या काळामध्ये आपला जो एअरपोर्ट आहे हा सुद्धा आपण जवळपास 3000 मीटरचा आपण त्याला रनवे सुद्धा तयार करतोय. MIDC मध्ये बरीच काही महत्त्वाची कामं आहे. शेतकऱ्यांना आता पाण्याचा प्रश्न असेल, इलेक्ट्रिकचा प्रश्न असेल, लोकांचा मजुरीचा प्रश्न असेल किंवा बेरोजगारांना हाताला मदतीचा असेल, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, अशा अनेक महत्त्वाची कामं आपण यावेळेस करणार आहे. मंत्रिपदाचा अनुभव आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक मारली असता तर पालकमंत्रीपद काही आपले मिळेल. पहा, शेवटी कसं असतं तर वरच्या आमची श्रेष्ठी जे आहे ते ठरवतात. त्याच्यामध्ये मी कोणी मंत्री मागणार किंवा मंत्री देणार असं नसतंय. वरचे जे आमचे ज्येष्ठ लोक ते सगळे समजतात आणि त्यावर ते त्याचा हिशोब करतात. अमरावतीकरांची ही निवडणूक माझी नव्हती, ही नगरसेवकांनी माझ्याकरता निवडणूक लढली होती. त्या अनुषंगाला मला 390 मतं मिळाली. मी सगळ्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला चांगली मतं दिली आणि चांगला भरभरून पाठिंबा दिला. आता राहिला प्रश्न की 31 मतं कुठे गेली. 31 मतं जगजाहीर आहे. 27 कोणाची होती, बहुजन आघाडीची किती होती ते जगजाहीर आहे. त्यामुळे सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ती मतं चांगली मिळाली हे प्रामुख्याने सांगता येईल. आणि ही निवडणूक प्रवीण पोटेची नव्हती, ही निवडणूक आमच्या नगरसेवकांची निवडणूक होती. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. पण काँग्रेसच्या जो प्रतिस्पर्धी होते तुमचे त्यांना 0 मतं मिळाली. म्हणजे 96 नगरसेवकांनी मतदान केलं अमरावती जिल्ह्यामध्ये. त्याच्यामधून 0 मतं म्हणजे ते 96 मतं तुम्हाला पडली. असा विषय असा आहे की हे तर काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा मतदार, त्यांचा जो उमेदवार आहे हा रिंगणातून बाहेरच गेला नव्हता, तरी सुद्धा काँग्रेसने त्यांना मतं देऊ दिले नाही. हा तर आत्मपरीक्षणाचा कार्यक्रम आहे. ऍक्च्युअली त्यांनी विचार केला पाहिजे. याच्यामध्ये मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, या लोकांनी विचार केला पाहिजे की असं का केलं की एक सुद्धा मत ते काँग्रेसला देऊ शकले नाही आणि उलटे मतं थांबवून ठेवले. महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा त्यांनी हे केला, अपमान केला. ऍक्च्युअली हे चुकीचं काम झालेलं आहे. म्हणजे जे व्हीप काढला होता शहरवाल्यांनी, व्हीप तर लागू शिवू शकत नाही. काँग्रेसने व्हीप काढलेला आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचा आहे. कारण व्हीप त्याच ठिकाणी वापरला जातो, त्या ठिकाणी आपण हॉलमध्ये हात वर करून जेव्हा मतदान मागतो तेव्हा व्हीप वापरला जातो. जे मतं जे आपण हे करतो आवडत त्याला आतमध्ये म्हणजे न दाखवता गुप्त मतदान करतो, त्या मतदानामध्ये व्हीप लागूच होऊ शकत नाही, शक्यच नाही आहे. काँग्रेस पण त्यांनी स्वतः दाखवून दिले की काँग्रेस हे त्याच्या म्हणजे त्याच्या जो कॅन्डिडेट आहे त्याला मतं देऊ शकत नाही. त्यांनी प्रामुख्याने दाखवून दिलेलं आहे. काँग्रेसचा दुसरा माधवकडे गेला नाही असं म्हणता येणार नाही. पहा, विषय माझ्या हाती नाही. शेवटी आमची नगरसेवक मंडळी आहे त्यांच्या हाती आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. कारण मी सातत्याने 2012 पासून सगळ्या नगरसेवकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. सगळ्यांचे रिलेशन्स आहे, फॅमिली मेंबर्स म्हणून मी ते मला ट्रीट करतात, मी त्यांना ट्रीट करतो. त्यामुळे हा माझा विजय आहे. तिसऱ्यांदा तुम्ही निवडून आले. आता काय विजन आहे? असं म्हणता येईल की आता मी 2014 पासून तर 19 पर्यंत जवळपास मी मंत्री म्हणून काम केलं आणि जिल्ह्यामध्ये जो विकास केला जवळपास नुसतं माझा एक पॅटर्न सांगितलं होतं कठोर रोडचं, पण अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही तुम्हाला रस्ते दिसतात आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्फत किंवा नितीनजी गडकरींच्या मार्फत